बसते जात असेल येऊ का? टोला आणलाय सकाळसारखा मी सकाळी टोला आणलाय काय सिमेंटचा. मोबाईल खाली घ्या थोडं खाली घ्या. इकडे चालू आहे पुन्हा 2 वर्षापूर्वी झालं. तुम्ही जर सोयीनं मला उत्तर देता काही विचारलं का नाही 2014 झालं आता काही आत्ताच काम चालू झालं त्यांचे जर वरचे चांगले हँडल जरा बरे आशाताई अनंतरावजी पवार उपमुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पुणे जिल्हा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपवतोय. त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित असलेले पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार माननीय संजय जगताप साहेब, त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे कार्यक्षम जिल्हाधिकारी माननीय श्री शिवाजी दिवसे सर,
त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री विजय बाप्पू शिवतारे साहेब, त्याचबरोबर उपस्थित सर्वच तालुक्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी या सर्वांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या कार्यक्षम उपविभागाधिकारी सन्माननीय वर्षाताई लांडगे यांना मी विनंती करतो, आपण आदरणीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महोदय यांचा सन्मान करावा. पुणे यांचा सन्मान कार्यक्षम तहसीलदार सन्माननीय विक्रमजी राजपूत सर यांना विनंती करतो आपण करावा. माननीय श्री संजयजी जगताप विधानसभा सदस्य पुरंदरवेली यांचा सन्मान करण्यासाठी मी निमंत्रित करतो अधीक्षक सार्वजनिक बांधकाम मंडळ माननीय श्री बहिर साहेब, माननीय श्री नामदार विजय बाप्पू शिवतारे माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रम अनुराधा भंडारी यांना मी विनंती करतो. या ठिकाणी माजी कार्यक्षम आमदार माननीय अशोकभाऊ टेकवडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी आदरणीय प्रांत मॅडमला विनंती करतो, आपण आपल्या शोभासभेचा सन्मान करावा. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्माननीय अध्यक्ष चेअरमन आदरणीय दुर्गाडे सरांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सरांना मी विनंती करतो की आपण बैरे साहेब, आपण साहेबांच्या ठिकाणी सन्मान करावा. आमचे प्रांत, आमचे मामलेदार, आमचे CPWD, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर PWD, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा सर्व आमचा अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांचं शासनाच्या तर्फे स्वागत करतो. अतिशय साधेपणाने आजचा कार्यक्रम थोडा लवकर घेण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला, कारण मला गेल्या आठवड्यामध्ये असं सांगण्यात आलं मी दौऱ्यावर असताना की प्रांत मामलेदार जिथं बसतात तिथं पाऊस आल्यानंतर लिकेज होतोय आणि ते लिकेज होत असताना इमारत तर झालेली आहे, बहुतेक विभागातलं फर्निचर पण झालेलं आहे आणि त्याचं आता उद्घाटन करण्याची गरज आहे. मध्य काळामध्ये आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आम्ही तिघंजण एकत्र असताना आता काय झालंय, कुठल्याही पुढच्या महिन्यात कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागेल आणि आमचे सगळ्यांचे दौरे चाललेले आहेत. पंतप्रधानांचा काल दौरा झालाय, पुन्हा 30 तारखेला वाढवण पोर्टच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं ते येणार आहेत. सेंट्रलचे मिनिस्टर येत आहेत, असे वेगवेगळे कार्यक्रम चाललेले आहेत आणि आमच्या पण माझी लाडकी मुख्यमंत्री, माझी लाडकी बहीण आणि ज्या राज्य सरकारच्या विविध योजना आहेत त्याही निमित्तानं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन ते कार्यक्रम घेतोय. त्याकरता मग आमचं असं ठरलं की आता जिथं कुठं इमारती पूर्ण झालेल्या आहेत, परंतु काही उद्घाटनाच्या निमित्तानं काही जणांचं म्हणणं असतं की याच प्रमुखांनी आलं पाहिजे आणि उद्घाटन केलं पाहिजे, तसा आग्रह सोडून त्या बाबतीतली उद्घाटनं करावी. परवाच मी 15 ऑगस्टला सकाळी 7 वाजता एका पुलाचं उद्घाटन पुण्यामध्ये केलं. तसं मी आज देखील अचानक ह्यांना सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांना की आपण उद्याचं उद्घाटन घेऊ आणि त्याच्यावर कदाचित कुणाला पत्रिका मिळाल्या नसतील, कुणाला निरोप मिळाले नसतील. हा साधेपणाने कार्यक्रम करायचा होता. इथं प्रशासन सुरू झालं की आपल्या नागरिकांना जे कुणा कॉमन मॅन ज्याला आपण म्हणतो त्यांची जी काही कामं असतात किंवा पदाधिकाऱ्यांची असतात, काही प्रमुखांची असतात, त्यांना यायला जायला सोपं जावं म्हणून आपण थोडीशी घाईगडबड केली. अर्थात काही त्रुटी राहिलेल्या आहेत, आज मी त्या बघितल्या. त्याच्याबद्दल एसींना मला ज्या सूचना द्यायच्या त्या एसींना मी सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी 15 दिवसाची वेळ मागितलेली आहे. जरी प्रांत आणि मामलेदार आणि काही ऑफिसेस इथं उद्यापासून सुरू होणार असतील तरी तुमच्या कामातनं त्यांना तेवढं काम करण्याच्या करता किंवा जे ऑफिसेस चालू झाली, समजा तहसीलदारांचा अँटी चेंबर आहे तिथं काही मी सांगितलं करायला, तर शनिवार रविवार त्यांना सुट्टी असते, शनिवार रविवारच्या वेळेस ते करा. इतर वेळेस त्यांचं वर्किंग काम चालेल आणि इतर जी डिपार्टमेंट तुम्हाला पूर्णत्वाला न्यायची ती न्या. मगाशी चर्चा करत असताना आपल्यामध्ये डिव्हाइस पे ऑफिस आणि पोलीस स्टेशनचं हे कार्यालय हे जे काही करायचं आहे त्याच्याबद्दल मी आत्ताच DPCमध्ये देखील काही एकदम काही पैसे लागणार नाही तर काही निधी DPCमधनं देखील देऊ
आणि ते कामाला आपण सुरुवात करू. चांगला प्लॅन करा, कारण आता काही काही भागातले भिगवणचा असेल, जंक्शनचा असेल, माळेगावचा असेल, तुमचं सुप्याचं असेल, अशी काही पोलीस स्टेशन खूप चांगली त्या ठिकाणी केलेली आहेत. इव्हन आता CP ऑफिस पुणे, CP ऑफिस पिंपरी चिंचवड, अशी SP ऑफिस पुणे ग्रामीण, ही तिन्ही आपली चांगल्या इमारती आपण सिलेक्ट केलेल्या आहेत आणि त्याचंही काम आपण सुरू करतोय. इथल्या कॉन्ट्रॅक्टरला मी पुन्हा सांगेन की त्यांनी त्याची कामं ठराविक काळामध्ये पूर्ण करून द्यावी. ठीक आहे, आमच्याकडनं बाबा पूर्वी 2014ला किंवा कधी काम सुरू झालं असेल, थोडा डिले झाला असेल, परंतु त्याच्यात कुठली त्रुटी राहता कामा नये. लाईट काही ठिकाणी कमी पडतोय, तो लाईट एकसारखा पाहिजे, पांढरा तर पांढराच किंवा तुमचा वॉर्म तर वॉर्मच, तर इथं पांढरा त्या ठिकाणी करा. आणि डस्टबिन सगळीकडे ठेवलेत का नाही, AC एक्झिक्युटिव्ह तुमचं ते काम आहे. प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता इथं पण प्रमुख लोक बसणार, तिथं डस्टबिन पाहिजे, त्यांच्या सगळ्या चेंबरला डस्टबिन पाहिजे. मी कलेक्टरला एक सुचवलेलं आहे की प्रांत आणि मामलेदारच्या इथं थोडंसं त्यांना स्टेप वगैरे देऊन केलेलं आहे. तसं करण्याची गरज आहे का? ती गरज असेलच तर तसं ठेवलं तर माझी हरकत नाही, पण माझ्या मते ती तशी गरज नाही आहे. त्याच्यावर एक सगळ्यांनी असं समान, म्हणजे ते फार असे काही, आता मी इथं बसलो किंवा काही इथं बसले म्हणजे आमच्यात आणि त्यांच्यात फार वेगळे असं नाही. शेवटी आम्ही सगळे सारखी माणसं आहोत. प्रोटोकॉलप्रमाणे कोणतरी प्रमुख असतो तो तिथं बसतो, बाकीचे लोक समोर बसतात, असं ते एकंदरीत आणि आपलं लोकाभिमुख आपल्याला कारभार करायचा आहे. लोकाभिमुख कारभार करत असताना कॉमन मॅन हा देखील केंद्रबिंदू मानून आमच्या प्रांत आणि मामलेदार आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी तसं येणाऱ्यांशी वागलं पाहिजे. आणि येणाऱ्यांच्या पण कुठेही त्यांनी थुंकता कामा नाही. आता मी बघितलं, आता कोण थुंकलंय माहीत नाही अजून, इमारतीचं काम पण म्हणजे कामकाज पण इथं सुरू झालेलं नाही. अशा ज्या बारक्या किरकोळ काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी 15 दिवसामध्ये संपवाव्यात. कारण आता गणेशोत्सव, गणरायाचं आगमन होत आहे, त्याच्यानंतर पुढं नवरात्र आहे, उद्या दहीहंडी आहे. आता सगळे आपले महत्त्वाचे सण त्या ठिकाणी आपण मोठ्या सार्वत्रिक मोठे लोकसहभागातनं ते पार पाडत असतो आणि त्याचाही आनंद लोकांना घेऊ द्या. परंतु त्याचबरोबर प्रशासनाला इतकी चांगली इमारत करून दिल्यानंतर माझ्या इथं येणाऱ्या नागरिकांना हेलपाटे मारायला नाही लागले पाहिजे. प्रांत मामलेदार, तुम्ही अजून माझ्या हाताखाली काम केलं नाही, सुहास दिवसांनी केलेलं आहे, AC केलेलं आहे. माझी पद्धत ही आहे कामाची. आता कागद एखादा दिला तर कागद वाचल्या वाचल्या आपल्याला कळतं की काम होणार आहे का नाही. जर होणार नसेल तर सरळ त्याला सांगा की बाबा हे काम होणार नाही, तो सारखा हेलपाटा मारू नको, ते कशा पद्धतीनं होणार नाही ते त्याला समजून सांगा. नाहीतर उगीच तारखा पडतातच, लोक येतातच, हेलपाटेवारी जा हे करून अक्षरशः ते त्रासून जातात. असं मात्र होता कामा नये. ही खबरदारी माझ्या प्रांताधिकारी आणि मामलेदार आणि इतर पण जे अधिकारी बसणार आहेत त्या सगळ्यांनी घेण्याची गरज आहे. हा परिसर आता तुमचा झालेला आहे. इथं झाडं चांगल्या पद्धतीने लावा, एन्व्हायरमेंटचा पण विचार करा, स्वच्छता अतिशय चांगली ठेवा. आता इथं काही गाळे आहेत, ते गाळे आपण 11 महिन्याच्या कशा ते कलेक्टरनी सांगावं त्या पद्धतीनं आपण भाड्याने देऊ. त्याचं डिपॉझिट घ्यायचं असेल तर डिपॉझिट घेऊ आणि त्याच्याच मिळणाऱ्या भाड्यातनं आपलं हाऊसकीपिंगचं काम भागलं पाहिजे. बऱ्याचशा ठिकाणी आम्ही तसं केलेलं आहे. आणि देताना कोणालाही गाळा नाही. इथं येणाऱ्यांना काय काय लागतं, समजा स्टेशनरी लागते तर एक गाळा स्टेशनरी करता द्या. कॅन्टीनला लोक चहा पाणी नाश्ता वगैरे एका कॅन्टीनच्या संदर्भातलं एक टेंडर काढा. अजून जी काही गोष्टी लागतात म्हणजे झेरॉक्स लागतात, आता ते कलर झेरॉक्स नामकन तमकन, त्याच्याकरता एक गाळा द्या. असं ज्या बाबी आवश्यक इथं आहे असं सगळं करून एखादं छोटं मेडिकलचं शॉप द्यावं लागलं तर द्या. जर यांचं सगळं भागून, कारण 5 कसा गाळीनी त्याच्यामध्ये मगाशी मला दाखवले, तर त्या सगळ्यांचा विचार करा. पण उगीच ज्याचा गाडीचा इथं संबंध नाही आणि त्याचं दुकान दिलं ते चालणार नाही. ॲग्रीमेंट करत असताना ते सगळं तसं लिहून घ्या, नाहीतर घेताना मी झेरॉक्सच्या निमित्तानं घेईन आणि तिसरंच काहीतरी तिथं सुरू करीन. त्याच्यातनं पुन्हा सरकारची पण बदनामी, असं पळवाटताना मिळता कामा नये. त्याची खबरदारी घ्या आणि हे स्वच्छतेला मात्र महत्त्व द्या.
तुमचं जसं आपण आपल्या घरी स्वच्छतेला महत्त्व देतो आणि झाडं वगैरे की आता इथं जरा सडाचा भाग आहे, ॲडिशनलची झाडं वगैरे सध्या वातावरण पण चांगलं आहे, ज्या हवामानाला सूट होतील अशा प्रकारची झाडं काही सावलीची लावा, कारण आपल्या इथं बेसमेंट नाही आहे, त्याच्यावर पार्किंग मला मगाशी म्हणले 100-1 गाड्यांचं पार्किंग बाहेर आहे. जसं आपण एअरपोर्टला किंवा काही ठिकाणी जातो आणि पार्किंग एरियामध्ये पण झाडं लावून पार्किंग करता येतं. टू व्हीलरचं पार्किंग, टू व्हीलर पण बऱ्यापैकी लोक येणार. आमच्या सासवडच्या परिसरातली लोक जवळची टू व्हीलरने येणार, जरा लांबची 4 व्हीलरने येतील, काही एस टीने पण येतील. अशा पद्धतीने सगळ्याचा विचार करून त्याची अंमलबजावणी करावी. AC तुम्ही तुमच्या एक्झिक्युटिव्हकडनं काम करून घेणं तुमची जबाबदारी आणि तुम्ही रेव्हेन्यूच्या प्रमुख आहेत, तुमचं काम या बाकीच्या टीमकडनं करून घेण्याचं तुमची जबाबदारी. आणि जे मगाशी सांगितलेले त्याचे मात्र प्रकर्षाने सगळे कुठे छोटी होलं पडलीत, कुठं काय झालं आहे ते सगळं टचअप नीटपणे त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं काढून घ्या. आणि सगळीकडे हेच ठेवा, ते पडदे ठेवले ना तर ते पडदे नीट साईडला करता येत नाही, सगळे होतं त्यापेक्षा खाली घेतलं वर गेलं तर ते बरं पडतं. अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी करा. आणि साधेपणाने कार्यक्रम करायचा होता म्हणून कुठं मंडप टाकला नाही, नाहीतर पुन्हा चर्चा नको. काही पत्रकारांनी बातम्या, अरे इतका साधेपणाने काय, कुणाची भीती होती का, कुणाची भीती होती काही नव्हती आम्हाला, आणि आम्ही भीतीला भीक पण घालत नाही. त्याच्यामध्ये लवकरात लवकर ही सर्व्हिस, त्याच्यातनं सेवा आम्हाला आमच्या नागरिकांना, पुरंदरवासियांना देता यावी म्हणून ही घाई गडबड त्या ठिकाणी केली. इव्हन पुण्यात पण आज आम्ही जवळपास 4 याचं भूमिपूजन केलं. मोठ्या मोठ्या इमारती, 100-100 कोटी रुपयाच्या इमारती, पण तिथं पण सभाबिभा काही नाही. भूमिपूजन करून बोर्ड लावताना मात्र आपलं ठरल्याप्रमाणे त्या डिपार्टमेंटच्या मिनिस्टर येऊ किंवा न येऊ त्याचं नाव टाकायचं. मी बघितलं ते टाकलेलं आहे, म्हणजे तो प्रोटोकॉल पाळला गेलेला आहे. त्या पद्धतीनं पुढचे पण काही राहिलेले असतील तर ते लवकर करा. अजून काही सन्माननीय लोकप्रतिनिधींनी चांगल्या सूचना स्वागतार्ह केल्या तर त्याही सूचनांचा आदर करा. आणि स्वच्छतागृह महिलांचं आणि पुरुषांचं जे आहे तिथं स्वीपर साधारण रोज असला पाहिजे, कारण प्रत्येक फ्लोअरला स्वच्छतागृह आहे, बरोबर ना. तर त्या पद्धतीनं स्वीपर असला ना तर वास येणार नाही, कारण आपले पश्चिमेकडे आहे आणि नेमके टॉयलेट ब्लॉक इकडं आले, वारं आलं की इकडे चिराल वास. त्याच्यावर स्वच्छ सार्वजनिक जरी बाब असली तरी स्वच्छता त्या ठिकाणी ठेवा. आणि कॉक बिक सगळे चालू असले पाहिजे. तुम्ही वॉश बेसिनला आपले ठरलेलं आहे, जिथं सार्वजनिक बाबी आहे तिथं प्रेस करून जेवढं पाणी येईल तेवढंच तसलं घ्यायचे, उगीच ते खोलून कायमचं कॉक चालू आहे ते तसलं नाही. आता एअरपोर्टला पण प्रेस करणारेच आहे, प्रेस करून नाही पायानी तर पायाने दाबत बसतील आणि पाय नाही दिसला कुठं तर काहीतरी तोडून बिडून टाकतील, कारण पायाचं कुणाला फार ठराविक लोकांना माहिती आहे, बरोबर आहे. त्यापेक्षा आपलं नुसतं प्रेस करा, तेवढं पाणी येईल, तेवढ्या पाण्यात नाही भागलं तर दुसऱ्यांदा प्रेस करा, तेवढ्यात भागतं, तर ते तसं करून घ्या. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतील पण त्या गरजेच्या आहेत, कारण जास्त आमचे समाज इथं येत असतो, कारण सगळेच ऑफिस सेंट्रल बिल्डिंग म्हणूनच आता ही ओळखली जाणार. आणि ते पोलिसांचं पण करून टाकू, ठीक आहे. अजून कुठलं काय असेल तर सांगा, DPCच्या मध्ये म्हणजे गरज पडली तर ते पण आम्ही करू. ओके, पुन्हा एकदा